दशक 6वा, समास 3रा, मायोद्भव निरूपण। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली, राममंडपा वेला गेली। श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन। ऋषिकल्पम रामभक्तं, गुरुयज्ञेश्वराभिधं। चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः। स्वदुग्धे सदा पोषिते जी जगाला, स्वपुत्रास देती कृषी चालवाया। नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं। श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा। सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सध्या समर्थांचं आपल्याला ज्ञान देण्याची अगदी आटोकाट प्रयत्न चालला आहे। देवशोधन करत असताना त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की देवशोधन करण्यासाठी आपल्याला आधी स्वतःला तो कोण आहे हे आधी ओळखावं लागणार आहे। आणि तो कुठे आहे तर तो आपल्याजवळ आहे हे सांगत असताना, देवशोधन करत असताना आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला गंमत अशी वाटली आहे की समर्थ रामभक्त आहेत आणि रामभक्त असूनसुद्धा मनामध्ये त्यांच्या अगदी नसानसांमध्ये रामभक्ती असताना, स्वतः हनुमंतांचे अवतार असताना सुद्धा ते रामाचा अजून उच्चारही करत नाही आहेत। आणि त्यानंतर त्यांनी ब्रह्मशोधन सांगण्याच्या आधी त्यांनी देवशोधन सांगत असताना देवशोधनामध्ये स्वतःचा विचार करायला सांगितलं आहे। आणि त्याआधी आपली कशी परीक्षा करून घेतली आहे की स्वगुण परीक्षा, परमार्थ निरूपण, सद्गुरूची कृपा, हे सगळं आपण त्यांच्याकडून ऐकत असताना तल्लीन होऊन जर त्या गोष्टी एक कण जरी आपल्याला आत्मपरीक्षणात्मक विचार करू शकलो, म्हणजेच आपल्या जीवनाचं सिंहावलोकन करू शकलो, स्वतःच्या जीवनाचं सिंहावलोकन आणि इतरांचा अनुभव, जीवनाचा अनुभव, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा। असं प्रकृतीचा खेळ करणं महत्त्वाचं आहे, कारण जी प्रकृती निर्माण केली आहे भगवंतांनी, त्या प्रकृतीचा खेळ पिंडी ते ब्रह्मांडी हा बघण्याची दृष्टी जर लाभली तर सगळीकडे आपण ह्या गोष्टी शिकू शकतो। अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून या गोष्टी केव्हा लक्षात येतात, पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी समर्थ कृपा लागते। सद्गुरूंच्या जवळ बसावं हा पहिला नियम आहे। जे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आहेत त्यांच्याजवळ आपण जर बसलो
त्यांची जर आपल्यावरती कृपा झाली तर आपल्याला सगळं काही आपोआप काहीही न करता लेकराला ते देत असतात. त्यांचं म्हणणं आहे फक्त तुम्ही नतमस्तक व्हा, तुम्ही फक्त शरण. आणि कशासाठी शरण? आता कोणी कोणाला जर म्हटलं की मला शरण या, मी तुम्हाला सगळं ज्ञान देते, त्या ठिकाणी सुद्धा अपेक्षा आहे, कारण मला काहीतरी हवं आहे. सद्गुरूंचं कसं आहे की तुम्ही माझ्याकडे कशासाठी यायचं आहे? यायचं तुमच्या कल्याणाकरता, आणि तुमचं कल्याण करण्यासाठी मी आतुर आहे. ही सगळ्यात महत्त्वाची प्रश्न तत्वाचा आहे. ही जी गोष्ट बोलतो ना आपण, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आई, सद्गुरू हे जे तत्व आहे ना, निरपेक्ष तत्व जे तत्व आहे त्याच्याकडे जाणं हे आपलं परमकर्तव्य आहे. हे देवशोधनामध्ये लक्षात आलं. आता ब्रह्मपावन निरूपणामध्ये आपण बघितलं की ब्रह्म स्वरूपामध्ये येत आहे, सगुणामध्ये येत आहे. कशासाठी? तसं प्रत्यक्षात ब्रह्म काहीच करत नाही, प्रत्यक्षामध्ये सगळंच करत आहे. हा विरोधाभास आपल्या लक्षात येतोय. सगळं करून आणि काहीच करत नाही आता, म्हणजे त्याच्याबद्दल प्रेम कसं वाटेल? आपली आई आहे हे आपल्याला माहिती आहे, आणि आईने आपल्यासाठी काहीच केलं नाही, तर आपल्या मुलाला वाटतं ही तर काहीच करत नाही, केलं असेल, दिला असेल जन्म, पण सध्या माझ्यासाठी ती काहीच करत नाही, त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दलची उत्सुकता वाटत नाही, बुद्धी आपली प्रयत्नच करत नाही तिच्याबद्दल प्रेम वाढवण्याचा. पण ब्रह्माचं काय आहे? ब्रह्माने निर्माण केलं तो स्वतः स्वस्थ राहिला, पण ब्रह्माला हातपाय फुटले असं जेव्हा ब्रह्मपावन निरूपणामध्ये आपण बघितलं, आणि सगुणामध्ये आलेत, अवतार आपल्यासाठी घेतले, आपल्याला कळो किंवा न कळो, आपण असो किंवा नसो, त्यांचा अवतार झालेला आहे कल्याणाकरता. आता पुढेही आपण जो गोंधळ घालतोय, तो गोंधळ सावळण्याची जबाबदारीसुद्धा त्यांचीच आहे. आपण फक्त शांतपणे बघायचं आहे, आपण आपलं स्वतःचं परीक्षण करायचं आहे, आपल्या आत्म्याला शांत करायचं आहे. मग हे देवशोधनामध्ये आणि ब्रह्मपावनामध्ये आपण बघितलं. आता ब्रह्मपावन निरूपणामध्ये जे बघितलं आपण, दोन्ही दृष्टीने पाहिलं. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी त्यांनी वाक्य वापरलेलं नाही, वेदांचे वाक्य त्यांनी वापरलेले नाही सध्या, पण त्याचा अर्थ आपण असा घेतोय की त्याला बघणं म्हणजे स्वतःला बघणं. कदाचित द्वैत म्हणजे भक्तीमध्ये काय आहे, आपण त्याला बघू, त्याला बघत असताना आपण त्याच्यावरती प्रेम करू, आणि तो आपल्यावर प्रेम करतो हे समजेल, नंतर त्याला शरण जाऊ, म्हणजे दोन झाले, तो वेगळा आणि मी वेगळा, असं दोनमध्ये आपण विभागलं तरी आपण त्याच्याशी लीन आहे. म्हणजे अर्ज टू मर्ज, मला त्याच्यामध्ये जायचं ही भावनाच तर किती महत्त्वाची आहे. हे झालं द्वैताचं. आणि अद्वैताचा जर विचार केला, मी जे काही करतो आहे ते सगळं त्याचं आहे, म्हणजे माझंच आहे, माझ्यासाठी मी करतोय. असताचे अस्तित्व मला जाणवलं आहे, माझं माझ्यासाठी करतोय, आणि त्याचा तत्व मी असल्यामुळे सगळे उत्तम गुण माझ्यामध्ये आहेत. मी जे काही करतो, आत्मात्वं गिरिजामते सहचरा प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. शंकराचार्य म्हणतात जे जे काही करतो ते, हा अद्वैत सिद्धांत आहे, जे जे काही करतो ते मला आवडतं आहे. मला आवडतं आहे म्हणजे मी देवाचा आहे, आणि देवाचा अंशामध्ये असल्यामुळे ते मला आवडतं आहे. अन्यथा मला हे आवडतच नव्हतं चांगल्या गोष्टी. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हणणं सोपं आहे का? जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हणायचं आहे तर प्रत्येक शब्दाची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. आणि ते पौरुष प्रयत्न आपण योग वसिष्ठामध्ये बघतोय की पौरुष प्रयत्न करायचे आहेत की जे कळलंय तसं वागायचं आहे. आणि तसं वागल्यानंतर अद्वैत सिद्धांताकडे जर जायचं असेल, शंकराचार्यांचं जे जे आपण वाचतो, जी जी काही परंपरा आपल्या मनात असते त्याप्रमाणे एक द्वैत असेल किंवा अद्वैत असेल, बाकी सगळा विरोधाभास आहे. बाकी सगळा विरोधाभास आहे जे आपल्याला नको आहे. प्रत्यक्षात आत्म्याची जी तळमळ आहे ना ती या ठिकाणी थांबते. अशा या दोन गोष्टींचा थोडक्यात आपण विवेचन बघितलं. आता मायोद्भवामध्ये सुद्धा त्यांनी जे जे सांगितलं आहे, आता मायोद्भवामध्ये ब्रह्म काय आहे ते आधी सांगतात आहे. आधी तो कोण आहे. आपण पाळण्यावरचा एक विषय घेतला होता. जेव्हा सर्कसीमध्ये पाळण्यामध्ये त्या स्त्रिया जेव्हा आपल्याला खेळ करून दाखवतात, तेव्हा एका बाईनी सोडलं आणि दुसऱ्या बाईनी घेणार आहे, तिला पकडणार आहे, तेव्हा तो झोका पूर्ण होणार आहे. पण जेव्हा ती सोडते त्यावेळी इकडची बाई तयार असते. ती बाई तयार आहे हे तिला माहिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ती मी सोडला तो झोका, मी खाली पडणार नाही आहे, कारण ती समोरची बाई मला झेलणार आहे आणि मग मी तिच्यासोबत पुढे जाणार आहे. इथे काय होतं आहे, ह्यामध्ये सद्गुरूंची कृपा झालेली आहे, पण प्रत्यक्षात आपला गोंधळ इतका आहे की मी मायातच सोडली समजा, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे मला, पण समोर काही दिसत नाही आहे ना. मग त्याचं एक उदाहरण त्यांनी दिलं आहे. दिसत नाही म्हणजे कसं दिसत नाही, तू माझ्या दृष्टीने बघ, माझ्या दृष्टीने बघ. जर तुला समाधान वाटत असेल, जर तू आनंदी राहत असशील, जर तू शीतोष्ण सुख दुःखेशू जर तुला कशाचंच काही वाटत नसेल, तर ती स्थिती समज मी तुला पकडलाय. मी सच्चिदानंद रूप आहे ना,
मग माझ्या सच्चिदानंद रूपातली एक जरी स्थिती तुला अनुभवता आली तर मी तुझ्या समोर आहे किंवा मी तुझ्या हृदयात आहे हे प्रगट झालं आहे, हे आपल्याला जर पटलं तर त्यांनी हात धरला असं म्हणायला काय हरकत आहे, असं संत सांगतात. त्याला काहीतरी प्रूफ पाहिजे ना विज्ञानाला, की मी हात सोडला, संसार सोडते आहे, हे जग मिथ्या आहे असं जाणवलं समजा, निराशेने नाही, प्रत्यक्षात मला समजलं की याच्यात काही अर्थ नाही, कल्याण नाही आहे माझं त्यात. माझं कल्याण आत्मा जो तळमळतो आहे तो परमात्म्याला भेटण्यासाठी तळमळतो, हे जरी माझ्या मनाला पटलं तरीसुद्धा समोर कोणीतरी लागतं ना, कारण बुद्धी आपली त्रास देते. मनाचे श्लोक मनापासून म्हटले असतील तर देणार नाही. प्रत्यक्षात त्यांनी अशी पायरी दिली आहे, जर तसं केलं असेल तर मला तो त्रास होणार नाही. आणि त्यांनी एक प्रूफ दिलं आहे की जर तू शांत राहत असशील, जर तू समाधानी राहत असशील आणि जर तुला असं वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टी मला काहीही परिणाम करत नाहीत असं जर वाटत असेल तर बाकी त्या ठिकाणी मी तुझा हात धरला. कारण ह्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत ही शांती समाधान मला मिळतच नव्हतं. कितीतरी प्रकारांनी मी प्रसिद्ध झाली, पैसा मिळाला, मला संपूर्ण कुटुंब मिळालं, समाज मिळाला, सगळं मिळालं, पण संपूर्णतः सुखी मी झाली नाही. या क्षणी जर मला क्षण पकडता आला तर म्हणतात सद्गुरू, अगं त्यांनी हात धरला आहे तुमचा म्हणून तुम्ही शांत झाले, ही सगळ्यात मोठी पावती आहे. आणि आपण जर अशांत असू, जर आपण डॉक्टरांकडे गेलो, मानसोपचार तज्ज्ञांकडे, आणि तेच जर चिडचिड करत असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन फायदा काय. हा अनुभव आहे आपला सर्वसाधारण संसारातला. आणि हा जर व्यक्ती चिडचिड करत असेल, हा जर व्यक्ती संतापत असेल, माझी पूजा झाली नाही म्हणून म्हणत असेल, तर त्यांनी ओवी अनुभवली नाही. आणि हे नुसतं बोलायचं नाही बरं, हेही मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते. हा काही सल्ला नाही, हे आत्मपरीक्षण आहे. आपल्याला रोज आपल्यामधला फरक पाहायचा आहे. प्रत्येकाला ही ओवी अनुभवायची. एक जरी अनुभवली तर कारण देवाची द्वारी जास्त नाही उभं राहावं लागत. एक क्षण, फक्त एक क्षण त्यांच्याकडे लक्ष गेलं की ते असे आकर्षित करतात. आकर्षणाचा सिद्धांत सगळ्यात उत्तम सिद्धांत आहे. आणि जो आकर्षणाचा प्रेमाचा सिद्धांत आहे, प्रेमावतार असो का धर्मावतार असो, कुणीही असो, तो सर्वोत्तम आहे. आणि मला सर्वोत्तम आवडतं. मी एकदा लिहिलं होतं असं आपण की मी लिहिते कारण मला सर्वोत्तम आवडतं, अन्यथा मी लिहिलंच नसतं. आता हे सगळं आपल्या गोष्टी जसा जसा आपण विचार करू, दासबोधाकडे कोणत्या, दासबोध म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, जे आपल्या हातात येईल ते तत्त्वज्ञान आपल्याला वाचायचं असेल तर मग त्यांनी सांगितलं. आता उदाहरणं सुरू झाली आहेत. काल आपल्या ओव्या झाल्या 9, जड संबळ पंचभौतिक. आता हे सगळं जडतत्व आहे की नाही. आपण पिंडीबद्दल बोललो, जे 1 तासाचे पूर्ण निरूपण पिंडाबद्दल झालं आहे. पंचमहाभूतांचा देह बनला आहे. आपण जेव्हा जातो म्हणजे ज्याचं मरण होतं तेव्हा प्रत्येक गोष्ट आपापल्या तत्वामध्ये विलीन होते. म्हणजे ते सुद्धा संपत नाही, ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये शिल्लक असतं. आपला आत्माही शिल्लक असतो आणि शरीरसुद्धा. फक्त प्रश्न असा आहे, ज्याच्या ठिकाणी ते विलीन होतं ते दिसत नाही. मग ते दिसत नाही, मग ते सबळ आहे ना, ते पंचभौतिक जे आहे त्यामध्ये राहतो आत्मा. आणि त्यामध्ये जो आत्मा राहतो तो बाकी वायुरूपात कोणत्या रूपात आहे, त्याचं रूप सूक्ष्म आहे. सूक्ष्म रूपात तो असल्याशिवाय जडतत्वाला किंमत नाही. जोपर्यंत जडतत्व इतकं सुंदर दिसत असून सुद्धा जर ते चैतन्य नसेल तर ते चैतन्याला अर्थ नाही. मग ते चैतन्य म्हणजे मी आहे. त्यावरती आपलं कालचं निरूपण झालेलं आहे. ते जे तत्व आहे त्याचं अतिशय सुंदर विश्लेषण पुन्हा पाहते. मी एक आहे आणि शरीरं अनेक आहेत माझी. हेच देवाला लागू आहे आणि मला पण लागू आहे. किती गोड आहे. इतकी मोठी संधी मला संसारामध्ये कुणी दिली आहे का. मी एक आहे, शरीर अनेक आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, मी वरून आलो आहे आणि इथे तयार झालं आहे माझं शरीर. माझं शरीर इथे तयार झालं आईच्या गर्भामध्ये. जेव्हा माझं ते तत्त्व आलं त्यानंतर आईने पंचमहाभूतांपासून काही तत्त्व घेतली आणि मला तयार केलं. म्हणजे मला तयार केलं आणि मी आलो, हा फरक आहे. किती मोठी गोष्ट आपल्याला या ठिकाणी कळते ब्रह्मनिरूपणामध्ये. तर नंतर मी सूक्ष्म आहे. प्रत्यक्षात मी जड समजत होते, प्रत्यक्षात मी स्थूल समजत होते स्वतःला. असं जर भक्ताला कळायला लागलं तर मी सूक्ष्म आहे आणि मी स्थूल आहे. हा 2 महत्त्वाचा फरक आपल्या लक्षात आला. चौथा आहे, मी चैतन्य आहे आणि शरीर जड आहे. चैतन्य स्वरूपात निघून गेला तर जडतत्वाला अर्थ नाही. नंतर मी निराकार आहे, मी सगळीकडे आहे, पण मी साकार आहे. म्हणजे जो दुसरा देह आहे तो साकार आहे. तो भगवंत असो, कृष्ण असो, तो राम असो, की मी स्वतः असो, की किडामुंगी असो, ती साकार आहे. तिला तिथून तत्व मिळालं, तिच्यामध्ये ते चैतन्य तत्व आहे. ते बळे हत्तीत असो, मुंगीत असो, का माझ्यामध्ये असो, की रामांमध्ये असो. अवतार घेऊन नररूपामध्ये आले, चैतन्य तेच परब्रह्माचं मूळ. नंतर बिंदू आहे, मी बिंदू आहे. बिंदूसाठी उदाहरण पाहिलं आपण. मी बिंदू आहे आणि शरीर मोठं आहे माझं. हे एवढं मोठा देह दिसतोय तो शरीर आहे आणि बिंदू. आता यामध्ये 2 रेषा पाडल्या.
बिंदू एकच आहे. एक बिंदू तो आणि मी जर एक धरला तर काही अर्थच नाही, द्वैत नाहीच आहे. आणि जर दोन घेतले, मी आणि माझं शरीर, असं जर दोन मी मानलं स्वतःला, तर तिसरा बिंदू येतच नाही. अहो, एकच रेष निघते त्याच्यात. दोन बिंदूंना जोडणारी एकच रेषा असते. एका बिंदूला अनेक रेषांनी छेदता येतं. हा सगळ्यात महत्त्वाचा सूक्ष्माचा बदल आहे. हा सूक्ष्म आणि मी सूक्ष्म आहे आणि तो माझं शरीर जे आहे ते स्थूल आहे. आता हा महत्त्वाचा बदल समजल्यावर आपण स्थूलाकडे किती लक्ष द्यायचं, काळजी करायची. समर्थ बलोपासक आहेत, त्यामुळे शरीराची काळजी घ्यायची. त्या शरीरामध्ये, अतिशय उत्तम शरीरामध्ये आत्मा राहतो, मग त्याची काळजी घ्यायची. पण किती घ्यायची, त्याला काही मर्यादा. त्यानंतर मी हलका आहे. हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, मी हलका आहे आणि शरीराला वजन आहे. शरीराला वजन आहे. मला वजनदार व्हायचं आहे की हलकं व्हायचं आहे? आता हलक्यापासून आलो आहे, हलक्यातच मिसळायचं आहे. मग ह्याचा संबंध आला कुठे? हा ब्रह्मा. नंतर मी ऊर्जा आहे. अरे, शरीरात ऊर्जा नसली तर शरीराला काय अर्थ आहे? शक्ती नसेल तर मी ऊर्जा आहे आणि शरीर बाकी 5 तत्वांपासून जमिनीमध्ये जाणार आहे, हवा हवेत मिसळणार आहे. हे इथे मिळालेलं, त्याच्यामध्ये साठवलेली ती ऊर्जा रूप म्हणजे मी आहे. हे माझी जाणीव जर मला समर्थ करून देत असतील तर या जाणीवेपेक्षा अधिक कल्याण काय होणार आहे जीवाचं? सांग. हां, धन्यवाद. काय कल्याण होणार? मी शक्ती आहे. अहो, पुरुष आणि स्त्री काही वेगळं नाही ठेवलेलं. मी पुरुष आहे, मी स्वतः पुरुष आहे. किती आनंद आहे. मी जे कमी लेखत होती शक्तीचा आत्ताच आपण शक्तीचा उत्सव केला आहे. मी पुरुष आहे. शरीर जे आहे ना माझं किंवा सगळ्यांचं, ती प्रकृती आहे. माझ्या आजूबाजूला प्रकृती आहे, मी पुरुष आहे. जसं आपल्याला कृष्णांच्या वृंदावनात हिने सांगितलं आहे, मिरेनी, तसं. नंतर मी अजर आणि चिरतरुण आहे, पण शरीर बदलत आहे आणि रोज बदलत आहे. आता वाढदिवस केला म्हणायचं आपण, 1 वर्ष कमी झाला आहे. शरीर बदलत आहे पण मी तर तरुणच आहे. त्यानंतर मी अमर आणि अविनाशी आहे. मी अमर अविनाशी, तो अशाश्वत आहे. आणि सगळ्यात गोष्ट, मी शाश्वत आहे, तो अशाश्वत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल आपण लक्षात घेतला होता तो त्या दिवशी, मी आहे आणि मी बनलो आहे. अरे वा, मी आहे आणि मी बनलो आहे. बनलेला मी वेगळा आहे, मी आहे तो मूळ आहे आणि जो होतो आहे आणि राहणार आहे. मग भगवंत काय म्हणतात? सच्चिदानंद रूप आहे, मी होतो आहे आणि राहणार. हे आपल्या मनात पक्कच उजळणीच करून टाकायची. आता असंच ठरवायचं. मग आनंद कमीच होत नाही, कारण मी असा आहे, सगळे गुण त्याचे. आणि बघा, आपण जेव्हा मनाला प्रश्न विचारतो ना, तर सगळं चांगलंच आवडतं आपल्याला. असं खालच्या दर्जाचं काही आवडतच नाही. तो मी आहे. जे खालच्या दर्जाचं आवडत नाही, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जय जय रघुवीर समर्थ. आता दासबोध हातात आहे म्हणून हे माऊली असतील तर रामकृष्ण हरी म्हणू. प्रश्न तो बोलण्याचं काहीच नाही. शब्दांना, समर्थांनी सांगितलं आहे, शब्दांना वजन नाही, शब्दांच्या भावनेला वजन आहे. मग असं जर म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टींनी, मग त्यांनी म्हटलं आहे, पण त्यांच्यामध्ये आत्मा व्यापक. आता ही गोष्ट अगदी स्पष्ट झाली, आत्मा म्हणजे मी आहे. असं ज्या व्यक्तीला समजेल ना, तो भगवंत हृदयस्थ आहे म्हणत असताना तो कधीच अशा वेगळ्या गोष्टी करणार नाही. उलट तो कल्याणकारी करेल, कारण त्याचा गुणच कल्याण करण्याचा आहे, त्याचा गुणच परोपकार करण्याचा आहे. हृदयाचा गुण बघा, किती विशाल हृदय आहे आपलं. आणि बुद्धी फार माईक आहे, आणि आपली बुद्धी फार काय म्हणतो आपण त्याला, मर्यादित आहे. बुद्धी मर्यादित आहे आणि हृदय अमर्याद आहे. सगळ्यावर प्रेम करतं, फुलावर प्रेम करतं, पक्ष्यांवर प्रेम करतं, भिकाऱ्यावर सुद्धा करतं. बुद्धी म्हणते करू नको, बुद्धी सांगते देऊ नको, हृदय म्हणते दे ग. नाही, बुद्धी जिंकते प्रत्येक वेळी. आता नाही जिंकणार बुद्धी. आता बुद्धी का नाही जिंकणार? कारण हृदयाचं ऐकायचं मी ठरवलं आहे. हा माझा पौरुष प्रयत्न आहे, स्वतःचा. कृपा झाल्याचा परिणाम आहे तो. माझ्यावरती कृपा झाली याचा परिणाम काय असेल तर मी माझ्या हृदयाचं ऐकेन, आणि हृदयामध्ये तोच आहे आणि तो सांगणार मी ऐकणार. मग तिसरा येतो कुठे? ह्या सगळ्या गोष्टींचा नित्यानित्य विवेक पाहता कळे. आणि हा विवेक एकदा करून चालत नाही. एकदा केला, काल केला, आज केला, उद्या, असं नाही चालत. मरेपर्यंत हेच करायचं आहे. त्याचा परिणाम समर्थ बघून घेतील काय होतो आहे तो. माझं पूर्ण देह प्रारब्धावर सोडला आहे. देह प्रारब्धावर पौरुष प्रयत्न समर्थांच्या साक्षीनी, गुरुच्या साक्षीनी, रामरायाच्या अधिष्ठान. अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम. माझं कुलदैवत रामराय असताना, धर्माचरण करणारा राम असताना, चराचरामध्ये असलेला राम असताना मी काय म्हणून कॉम्प्रोमाइज करू? मग काही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. जे काही करावं लागत होतं मला, ते सगळं माझ्या देहाला करावं लागत होतं. माझं हृदय बाकी मुक्त आहे. मग हे बघितल्यानंतर नित्यानित्य विवेक पाहता कळे.
हे पाहिल्यावर कळतं. मग आतापर्यंत पाहिलं होतं का आपण आपल्याकडे अशा दृष्टीने? कधीच नाही. मी सुद्धा नाही, कुणीच नाही. जोपर्यंत जागृती येत नाही, जोपर्यंत समर्थ समोर उभे राहत नाही, जोपर्यंत शब्दाला किंमत येत नाही, त्याचा अर्थ कळत नाही, तत्व कळत नाही, सगळे तसेच. आणि असाच जीव आपल्याला संपवायचा आहे का आपला? हा महत्त्वाचा विचार आपण करायचा आहे. बाकी संधी तर ते देणारच आहेत. दिली आहे, देणार आहे नाही. एवढा सुंदर मानवदेह, हातामध्ये समर्थांचा दासबोध आणि सगळे भक्तमंडळी, सत्संग घडतोय दिवस रात्र. त्यांनी केलेली आहे कृपा प्रत्यक्षामध्ये. कधी कृपा होईल, कधी कृपा होईल, अरे झाली आहे म्हणून तर हातात पडलंय. मग हे सगळं झाल्यानंतर मग आता त्यांनी उदाहरण दिलं आहे अतिशय छान पद्धती. आणि समर्थांना उदाहरणं द्यायला फार आवडतं. एकदा 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 रिपीट करत जातात. पण समजेपर्यंत लेकराला आधी मी काय म्हणायची माहिती आहे? मी जेव्हा आधी दासबोध माझी आई सांगायची ना, काय गं तेच सांगतात, तुला तरी बरं वाटतं ते, मला बिलकुल आवडत नाही, मला सगळं समजलं आहे, पुन्हा पुन्हा का सांगतात? आता असं वाटतं संपूच नाही त्यांची उदाहरणं. हा महत्त्वाचा बदल दृष्टीत झाला. दृष्टीमध्ये जेव्हा बदल होतो तर आईला आता बरं वाटत असेल की आता हे माझं लेकरू ऐकतंय तरी कमीत कमी मी किती बोलत होते तिला ऐक म्हणून. हा फरक आहे. मग त्यांनी म्हटलं आता उदाहरणं देत आहेत. उदाहरण काय देतात? उसामध्ये घेई जे रस, जो उसामध्ये रस आहे तो, नंतर येर ते सांडीजे बाकस. उसामधला रस फक्त महत्त्वाचा आहे, बाकी सगळा वाकस आहे. म्हणजे आपल्यामध्ये जो आत्मा आहे तो खरा आहे, बाकी सगळं काही खरं नाही. आता हे जर तुम्हाला सुरुवातीला आपल्याला सांगितलं असं, अरे माया म्हणजे काय, जगन मिथ्या वगैरे, जे अद्वैताचा सिद्धांत शंकराचार्यांचा आपण ऐकला असता, काहीही सांगता तो कसं पटवलं आहे बघा. आणि अगदी पटतंय, असं वाटतं हेच ऐकावं फक्त, दुसरं काही ऐकू नये. कारण आपल्याला जागृत करतायत ना. अरे आपलं कौतुक केल्यावर आवडणारच आहे, पण आपण त्या कौतुकाला पात्र होतो हेच माहिती नव्हतं ना आत्तापर्यंत. आपलंच कौतुक आहे हे कळायलाच ही वेळ यावी लागते. आपलं कौतुक समर्थ करतायत म्हटल्यावर मी शहाणं लेकरू. आपण त्यावेळेस म्हटलं होतं, मी समर्थांना आज प्रॉमिस केलं की आज मी खूप खुश आहे आणि आज तुम्हीसुद्धा खुश असाल, असं प्रत्यक्ष आपण बोललो आहे त्या दिवशी. मग त्यामुळे बाकीचा सगळा बाकस आहे. आणि जो आहे रस, उसामधला जो रस आहे तो आत्मा म्हणजे तो खरा आहे, ते सत्य आहे, त्याबद्दल बोलतात. नंतर जैसा तैसा जगामध्ये जगदीश. नुसतं पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडात नाही, पूर्ण जगामध्ये जो जगदीश भरलेला आहे, तत्व भरला घनदाट हरी दिसे. त्यासाठी दृष्टी तुम्ही द्या. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. मी कसं कळणार त्याला? मला कळू नाही शकत. आणि हे मला समजलं आहे की मला काही कळत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व पहिले कळल्यावर मग समर्थ हसले आणि म्हणाले, आता कळेल तुला सगळं. हां, आता मी तुला आशीर्वाद देतो, आता तुला सगळं कळेल. तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा. आणि हा जो विवेक एकदा जागृत झाला की मग तो ओळखला जातो. आणि विवेक कसा जागृत होतो? बुद्धी नाही ऐकत अजिबात, किती त्रास देते. या मार्गात आलो, ऐकायचं ठरवलं तरीसुद्धा बुद्धी म्हणते, काय गं तेच. अगं आनंद आहे त्याच्यात. बुद्धीला सांगतो आपण, अगं त्याच्यात खूप आनंद आहे. सोलीव सुख समर्थांनी आधीच सांगून ठेवलं आहे. आणि आपले तुकाराम महाराज, आपले ज्ञानेश्वर माऊली किती त्रास असताना किती सुखात होते. तुला तर एवढं सुख असून दुःखच वाटतंय. बुद्धी अगं ऐक आता तरी, त्यांचं सुख खरं आहे, तुझं सुख खोटं आहे. तुला जे वाटतंय ते खोटं असं पटवावं लागतं तिला. अन्यथा या सुखामध्ये रममाण होते. नवीन साड्या, नवीन अलंकार, ह्यामध्येच मन रममाण होतं आहे. त्यातून मन बाहेर काढणं इतकं सोपं नाही. हा प्रयत्न तर आपल्यालाच करावा लागेल. समर्थांकडे आकृष्ट होणं, ह्यासाठी बुद्धीला नेणं. म्हणजे जसं ते घोडा आवळला म्हणतात ना, तसं घोड्याला आवळून तिथे न्यावं लागतं. आणि एकदा का तिथे गेलो की समर्थ कृपा झाली. फक्त हा पौरुष प्रयत्न. जसं योग वसिष्ठामध्ये रामांना पडलाय प्रश्न, म्हणजे आम्हाला का पडला तर काही आश्चर्य नाही बाबा. जर रामांना प्रश्न पडतात तर आम्ही तर प्रश्नच नाही. मग त्यांचे प्रश्न आम्हाला का बरे वाटतात? कारण तो प्रश्न माझाही आहे, जो रामांचा विश्वामित्र यांना विचारला आहे, वसिष्ठांना जो विचारला आहे. मग तोच प्रश्न समर्थ आम्हाला घेऊन बोलतायत. हा विवेकाने ओळखायचा. एक ओवी झाली आज. कालच्या ओवीच्या निरूपणाच्या संदर्भातली एक ओवी झाली. आता रस नाशिवंत पातळ. आता त्यातला जो रस आहे तो नाशिवंत नाही का? त्यातला रस आता त्यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं. त्यातला नस नाशिवंत, आत्मा शाश्वत निश्चळ. पण त्याचंही उदाहरण दिलं तरी आत्मा हा शाश्वत आहे. आता जरी होता तरी त्याला बिचारायला पुन्हा वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. आपल्या या शरीरातून निघून गेला पण तरी त्याला वासनेप्रमाणे जन्म घ्यावा लागतो. मुक्ती नाही ना. त्यापेक्षा सरळ समर्थांच्या शरणी जर त्याला ठेवलं तर तो मुक्त होतो आनंदाने. आत्ता म्हणतो, मला तर या क्षणापासून असं वाटायला लागलं की मी मुक्त आहे, हलकं आहे, सगळं शरीर हलकं झालं आहे. अरे आनंद आतून येतो आहे म्हटल्यावर दिवसभर आनंद राहतो. आत्ताच मुक्त आहे. मरणानंतरचं कोणी बघितलं आहे? मग तो जो शाश्वत निश्चळ असा तत्व जर मला सापडलं, असं नुसतं बोलणं नाही बरं,
त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात दिवस रात्र. असं सापडतं आणि मुख्य म्हणजे आपल्याला सापडतं आणि आपल्याला आनंद होतो, ही पण गोष्ट खरी आहे. नंतर रस अपूर्ण, आत्मा केवळ. तो रस अपूर्ण आहे, तो शाश्वत नाही आहे, पण आत्मा बाकी पूर्ण आहे, परिपूर्ण जाणावा. आता हा जाणावा शब्द बोलत असताना, हे शब्द सांगत असताना समर्थ कसे बसले असतील? जाणावा बाबा, मी सांगतो ते ऐक रे. अरे किती वेळा इकडे तिकडे बघशील, आता माझ्या शब्दांना काही तर किंमत आहे. मी जे करतोय ते जे काही अनुभवलंय, जे साधू संत अनुभवतात त्याच्यासाठी तुझा जन्म झाला, आता जाणावा. तो जाणावा आणि मग कल्याण स्वामींना आनंद झाला असेल. हो, मला आवडलं, पुढे सांगा. किती शांतपणे हा विचार केला. आत्मा तो सत्यतत्व आहे जो, आणि किती आनंदाची गोष्ट आहे की तेच तत्व आपल्यामध्ये टाकलं आहे. ह्याहून अधिक सुंदर शोध जीवनात काय लागू शकतो की तेच माझ्याजवळ आहे. हां, भलेही ते मर्यादेमुळे आणि आपल्या देहाच्या मर्यादेमुळे, आपल्या बुद्धीच्या मर्यादेमुळे आपण ते समजू शकत नाही. हा पडदा बाजूला झाला जर केला तर समर्थांनी किती मोठं काम केलं आपल्या जीवनामध्ये. आणि ते करण्यासाठी मी पूर्णपणे नतमस्तक, 100%, 1% मला त्यांच्या विरुद्ध आता वाटत नाही. मग तो परिपूर्ण जाणावा, आत्म्यासारखे एक असावे. मग ते म्हणतात पुढच्या ओळीमध्ये, असं जे आत्मा आहे ना, एकच तत्व आहे ना, त्याला फाटेच नाही. आणि जे फाटे फुटले ते सुद्धा पूर्णावतारात बघितले. ते फाटे फुटले, मग त्याला कोणी म्हणतं की ह्यानी मर्यादेत राहिला आणि रामाला मर्यादा, आणि मग सतीला जो पडलेला प्रश्न वगैरे, हे फाटे फुटायला नको आहे. ते शिकवण्यासाठी शिव म्हणाले तिला, जाऊ नको बरं बाई, तुझं काय होईल मला दिसतंय स्पष्ट. पण माया, शक्तीला मायेने ग्रासलं आणि गेली बिचारी. आणि किती तिने स्वतःचं नुकसान करून घेतलं, इकडे शिवाला त्रास झाला. हे सगळं सतीचं चरित्र आपण वाचतो तेव्हा ते म्हणतात, एक असावं, ऐकलं असतं शिवाचं तिने तर हे घडलं. पण मला असं वाटतं तिने जर ऐकलं असतं तर आपल्याला कसं कळलं असतं. म्हणून इतिहास घडतो. आपल्याला कळण्यासाठी ह्या लीला असतात त्यांच्या, प्रत्यक्षात त्यांना सगळं कळत असतं. मग आता आत्म्यासारखे एक असावे, माते दृष्टांतासी द्यावे, दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी. मग दृष्टांत, आता जसं म्हटलं की सतीचं उदाहरण जर आपण घेतलं, त्या सतीच्या उदाहरणावरून आपण समजून घेतलं त्यात ती गोष्ट. उदाहरणं आणि इतिहास आणि भूगोल जे ऐकतो त्यावरतून आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तशा पद्धतीने समजून घ्यायच्या. म्हणजे आत्म्यासारखे एक असावे, माते दृष्टांतासी द्यावे, दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी श्रीराम. कसं तरी करून दृष्टांतानी, विश्वासानी, भक्तीनी आणि शरणागतीनी हे समजून घ्यायचं विवेकाने. जय जय रघुवीर समर्थ. ऐशी आत्मस्थिती संचली. अशी जर आत्मस्थिती आपल्यामध्ये आली, ऐशी, आता अथातोवर बोललो आहे ऐशी, अशी म्हणजे कोणती, यावरती आपण आता आत्मपरीक्षण नको करायला. इतकी मी एकटी बोलली आणि आपण जो विचार करतो, पुन्हा जरी विचार केला त्यावर, आत्मस्थिती अशी, अशी म्हणजे कोणती? पूर्ण विचार, पूर्ण शरणागती आणि वेगळ्या दृष्टीने जगाकडे बघणं, वेगळ्या दृष्टीने जीवनाकडे बघणं, वेगळ्या दृष्टीने स्वतःकडे बघणं. मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे वेगळ्या दृष्टीने बघू शकणं. जे मन आत्तापर्यंत मानत नाही त्या गोष्टी करणं. येथे माया कैसी झाली, या ठिकाणी माया येऊ शकत नाही. तैसी आकाशी वाहिली झुळक वायूची. जशी आकाशामध्ये झुळूक जाते, आकाशामध्ये जशी झुळूक आहे वायूची, तसा माझं स्वतःचं स्वरूप आहे. असं स्वरूप असताना ह्या जड देहाकडे लक्ष जाणं, आणि हे चुकीचं नाही. जड देहाकडे लक्ष जाणं चुकीचं नाही. कारण जन्म झाल्यापासून नाव मिळतं, जन्म झाल्यापासून आईवडील मिळतात, जन्म झाल्यापासून हेच करायचं आहे कळतं. ही माया आहे ईश्वराची, त्यांनी मुद्दाम केलं आहे. हे सगळं त्याची लीला आहे. जशी पार्वतीची लीला केली तशीच आपल्यासाठी लीला केली. येईल कधी ना कधी जागृती भानावर. अरे जोपर्यंत ह्या गोष्टी घडत नाही तोपर्यंत त्याला सत्य उजागर होत नाही, हे माहिती आहे भगवंताला. आपण ब्रह्माचं उदाहरण मागे बघितलं तसं. ब्रह्म, अरे ज्यानी पृथ्वी निर्माण केली, ज्यानी चारीकडे बघून सगळं ज्ञान मिळवलं आहे, आणि त्या माणसाला एकदा गालबोट लागलं आणि सांगितलं विष्णूंनी की तुला एक क्षण तरी तू हे सगळं विसरशील. जसा चंद्राला कलंक आहे तसा ब्रह्माला सुद्धा सांगितलं. अरे ब्रह्माला आश्चर्य वाटलं, असं कसं मी सगळं त्यांनी आधीच प्रश्न विचारला होता चतुश्लोकी भागवतामध्ये की मला असा अभिमान होऊ नये भगवंता, याची काळजी घे. तर ते म्हणाले नाही, ते होणार नाही, याची काळजी मी घेतो, हा असाच आशीर्वाद तुला देतो. हे सगळं झाल्यावर पुन्हा मला गालबोट म्हणून मला का विसरायला लावतात, ते मला का विसरायला लावतात? त्याचं उत्तरसुद्धा भगवंत देतात की उन्हात गेल्याशिवाय सावलीची किंमत कळत नाही, अज्ञानात गेल्याशिवाय तुला ज्ञानाची किंमत कळणार नाही रे बाबा.
तुला अज्ञान 1 मिनिटासाठी तरी झालं पाहिजे. 1 मिनिट अज्ञान असेल तर तुला 10 तासाचं ज्ञान कळेल, अन्यथा तुला ते कळणार नाही, कारण तो स्वानुभवच नसतो. मग हा स्वानुभव देण्यासाठी माया करतो. आपले आई वडील, आपलं कुटुंब, आपली बुद्धी, आपलं शिक्षण, आपलं हे सगळं घर, आणि रमून जातो माणूस. रमतो कशासाठी? एकदा रमल्यावर जर तेथे विफलता आली कोणत्याही कारणाने जर विफलता आली, एकदम झटकन शॉक बसल्यासारखा माणूस इकडे वळतो. ते जर सतत स्वर्गासारखं सुख असतं आणि सततच मी आनंदी राहिली असती तर ह्या गोष्टी कशा कळल्या असत्या? म्हणजे ही लीलाच म्हणायची आपल्यासाठी केलेली. फक्त काही पुराणातच लीला नाही केल्या, आमच्यासाठी लीला केल्या आहेत. वैयक्तिक भगवंतांनी लीला केल्या आहेत. या सगळ्या लीलाधारी कृष्णांना रामाला बघितल्यावर वाटतं ही लीला माझ्यासाठी केली, आणि मग ती झुळूक व्हायची. आत्मा जो आहे तो आत्मा म्हणजे मी आहे. हे किती गोड ज्ञान आहे. या ज्ञानापेक्षा ज्ञान अति गोड माझ्यासाठी, भक्तासाठी असूच शकत नाही. आपली आई जेव्हा समजावून सांगते की नाही की ही गोष्ट अशी कर, तर तिला असं वाटत असतं आईला की हिनी हे पदार्थ असा करावा जेणेकरून तिला आनंद होतो. हिनी जर चांगला पदार्थ केला तर आईला आनंद होतो. तसं हे जर ज्ञान मला कळलं तर समर्थांना आनंद होतो. जय जय रघुवीर समर्थ. हा आनंदाचा गोष्ट आहे, आनंदाची देवाणघेवाण आहे. आता वायोपासून तेज आले, आता आपल्याला तत्व सांगतायत. वायोपासून तेज आले, तेजापासून आप निपजले, आपापासून आकारले भूमंडळ. कशी उत्पत्ती झाली? मंडळाची उत्पत्ती कशी झाली? चतुश्लोकी भागवतामध्ये आपण बोललोच आहे. या ठिकाणी त्यांनी वायोपासून तेज झालं, या तेजाची उत्पत्ती झाली. तेजापासून आप आलं, नंतर आपापासून आकारलं भूमंडळ. जशी सुरुवातीला पृथ्वीची रचना झाली, या सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर भूमंडळापासून उत्पत्ती, जीव नेणो झाले, किती किती जीव झाले. मला सगळ्यात जास्त आश्चर्य असं वाटतं या ठिकाणी की अवतार झाले म्हणतात. हे आता रामांचा अवतार आणि कृष्णांचा अवतार आपल्याला माहिती आहे. जेव्हा मत्स्यावतारावर बोललो तेव्हा मनुष्य जातीला तर अंशही नव्हता, मनुष्याचा जन्मही नव्हता, तरीही अवतार घेऊन पृथ्वीला वाचवला आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला माहिती नसतं त्याच्यासाठी एक नवीन थेअरी येते आता की आपल्याला माहीत नाही म्हणजे ते नाही असं नाही, आपल्याला कळलं म्हणजे ते आहे असं नाही. सूर्य उगवतो आणि तो मावळतो म्हणजे गेला नाही, तो दुसरीकडे उगवला आहे. हे ज्ञान आपल्याला कळल्यानंतर कळतं की सूर्य अस्त होत नाही. मग तसं झालं आहे ते. माहिती आहे ना आपल्याला सगळं, आपल्याला माहिती नसताना सुद्धा भगवंतांनी तारलं आहे. मग आपल्याला कळल्यावर तारणार नाहीत का? मग ही जी उत्पत्ती आहे, जीव नेणो झाले, किती जीव झाले माहिती नाही, परंतु ब्रह्म आदी अंती व्यापून आहे. होतं आहे आणि राहणार आहे, होतं आहे आणि राहणार आहे, आणि उरणार तेच आहे. सगळं जग जरी विलीन झालं, प्रकृती आणि पुरुष राहणार आहे, प्रकृती विलीन होणार आहे, तरीही तो उरणार आहे. असं जे तत्व त्याच्या मनात आलं तर त्यांनी निर्माण केलं, आणि त्याच्या मनात आलं तर त्यांनी संपवलं, तरी तो आहेच. मग इतका तो मोठा असताना आपण त्याला न मानणं ही किती मोठा अपराध आहे. हा अपराध आपण करतोय. प्रत्यक्षात आपल्याला वाटत होतं हे चुकलं ते चुकलं, तो अपराध नाही, तो सगळा क्षमा होतो, सगळा अपराध क्षमा होतो. आपण जर शरण गेलो, प्रत्येक प्रकारचा अपराध क्षमा होऊ शकतो. फक्त शरण आल्यानंतर पुन्हा ते चूक व्हायला नको, ही अट आहे भगवंताची. एकदा का माझ्याकडे आला की त्यानंतर पुन्हा ती चूक जर घडली नाही तर मी तुला पदरात घेतलं असं समज, आणि माझ्यासोबत ठेवतो तुला. माझ्या आत्म्यामध्ये जशी ती विश्वरूपामध्ये जीभ बाहेर काढून सगळ्यांना आतमध्ये घेते भक्तांना, तसं तुला घेणार आहे, अशी आश्वासन भगवंत नेहमी देतात. नंतर जे जे काही निर्माण झाले ते अवघेची नासले. काही असो, आपलं शरीरच जातं असं नाही. फूल उमलतंय, सकाळी उमलतंय, संध्याकाळी राहत नाही. या सगळ्या गोष्टींना जर मर्यादा आहे, देहाला मर्यादा आहे, पिढीला मर्यादा आहे, राजांना मर्यादा आहे. जे काही निर्माण झालं ते सगळं विलीन होत आहे. जे जे काही निर्माण झाले ते अवघेचे नासले. यावरती आपण थोडा विचार करायला पाहिजे. जे जे आलं ते जर संपून जात आहे, पण तो संपत नाही, आणि त्याचा अंश मीही संपणार नाही जर मी तसं केलं तर. म्हणजे खूप मोठी अट आहे. जर मी तसं केलं तर भगवंताच्या मांडीवर, भगवंताच्या हृदयात बसून राहीन, आणि पुन्हा जेव्हा सत्यकल्प येईन तेव्हा येईन त्याच्यासोबत. इतकं माझं मन पक्क पाहिजे. बाकी कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. जे जे काही निर्माण झाले ते अवघेची नासले, परिमुळी ब्रह्म ते संचले, जैसे तैसे. काहीही झालं, पृथ्वीचा नाश झाला, विलय झाला, काहीही झालं तरी ब्रह्म बाकी शिल्लक आहे. मग आता ब्रह्मावर प्रेम नको का वाटायला? आणि बोलतायत मायोद्भावाबद्दल. माया कुठे उत्पन्न झाली याबद्दल बोलतायत, आणि बोलतायत ब्रह्माबद्दल. ब्रह्माबद्दल बोलत असताना ब्रह्म महत्त्वाचं. आता ब्रह्माबद्दल प्रेम वाटतं की नाही तर ब्रह्म म्हटलं की नको. ब्रह्म म्हणजे ते काहीच नाही, करत नाही, काहीच नाही. अरे ब्रह्मच तर सगळं आहे. ब्रह्मापासून आपली सगळी देवाची उत्पत्ती आहे, सगळं ब्रह्मापासून आहे.
वाटतंय आपल्याला काहीच नाही. ब्रह्माची मंदिरं नाही, ब्रह्माला कुठे नमस्कार करायचं कळत नाही. अरे ब्रह्मस्वरूप आपणच आहोत, आपणच आपल्याला नमस्कार केला तर काय हरकत आहे. जय जय रघुवीर समर्थ. इतक्या मोठ्या लेवलवर भलेही जाता नाही दुसऱ्या क्षणी खाली येतो, आपण काहीच करू शकणार नाही, ठीक आहे, पण एक क्षण तर आनंद मिळाला. एक क्षण आता सर्वोत्तमाचा जर आनंद मिळाला, गेलो वर आकाशात, ब्रह्म झालो आणि पुन्हा खाली आलो, ठीक आहे ना, पण ह्याच्यातच आनंद आहे. जे करत असतील त्याच्यात आनंद आहे. नाही झाले मला तो अनुभव तरी चालणार आहे, पण सध्या मला ब्रह्माची, मग ब्रह्मा आधी बोललो. आता आपल्याकडे खूप सुरेश दादा तर नेहमीच म्हणतात की आधी जे सांगत होते त्याच्यापेक्षा आता बदल झाला. याचं कारणच आहे ते, कारण ब्रह्म आणि द्वैत आणि अद्वैत आणि ज्ञान आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर अडखळलो आपण तर त्यामध्ये अडकणार आहे. कारण ज्ञान आहे ते. सोन्याची वीट आणि सोन्याचे अलंकार यामध्ये फरक आहे. सोन्याचे अलंकार फार आवडतात, सोन्याची वीट आवडत नाही, कारण त्याचा काही उपयोग नाही, दाखवू शकत नाही. इथे जर दाखवू शकलो आपला आनंद, आनंदी आनंद आहे. मग हे ब्रह्माचं स्वरूप माझ्यामध्ये आहे, ते फक्त जागृत करायची ही शक्ती आपण जर स्वतः पौरुष प्रयत्नांनी स्वतःच्या केली तर वसिष्ठ आणि रामांचा संवाद आणि आपला आणि समर्थांचा संवाद काय विशेष फरक आहे. प्रश्न तेच आहेत आणि नेहमीसाठी राहणार आहेत. याचं कारण ते काही बदलतच नाही, ते सनातन आहे आणि त्या सनातनाचा आपण अंश असल्यामुळे फक्त ते आणि तेच आवडतं. हा अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. नंतर घटापासून आकाश असे, घटापासून आकाश असे, घटामध्ये आकाश भासे. घटापासून आकाश आहे, ब्रह्म समजला आता. घटापासून आकाश आहे आणि घटामध्ये आकाश भासे. घट घेतलाय, घटामध्ये आकाश आहे. आपल्या देहामध्ये आकाश आहे, आपण रामरक्ष स्तोत्रामध्ये पुष्कळ पाहिलं आहे. घटामध्ये आपल्यामध्ये आकाश आहे, पोकळी म्हणजे आकाश. पण देह बाजूला केला तर ते आकाशामध्ये आकाश विलीन होत आहे. मग तो भासतो फक्त घटामध्ये, तो पण मोकळाच आहे, फक्त देहाचे दरवाजे बाजूला केले. जसं पाणी आहे, मडकं आहे, त्याच्यामध्ये हवा आहे, मडकं फुटलं, हवा हवेमध्ये विलीन झाली, पण मग दिसत नाही, हवा घटात होती. पण जसा घट बाजूला झाला, हवा सर्वत्र आहे. हे समजलं. केव्हा समजलं? हे पुन्हा त्यांचंच तत्त्वज्ञान, त्यांनी सांगितलं तर समजलं. नाही तर आम्हाला तर मडक्यातही हवा आहे पटत नाही, शरीरामध्ये हवा आहे पटत नाही. श्वासोश्वास एवढा घेतो. मारुतीचा पुत्र हनुमंत आपल्या हृदयामध्ये आहे रामाच्या सोबत. राम म्हणजे चैतन्य, मारुती म्हणजे आपल्यामधला प्राण. हे माहिती असून तर आपल्याला जाणवत नाही की आपल्यामध्ये प्राण आहे, हवा आहे. मग घटामधली काय दिसणार आहे? आता समर्थांनी सांगितल्यावर घटामध्ये हवा दिसते. घटा फुटल्यानंतर घटातली हवा वातावरणामध्ये मिसळून जाते, हे दिसलं. या ठिकाणी होता तो घट आणि त्यामध्ये असलेली हवा, ते सगळं एकच आहे. हे जेव्हा सांगतील ते घट फुटता नासे, घट फुटल्यानंतर नासे आकाश जैसे. तेच बोललो आता की घट फुटल्यानंतर आकाश तिथे होतं आहे, जाणवतं. घट फुटल्यानंतर जाणवतं. त्यापेक्षा आता आपण घट फुटायच्या आधीच जर जाणीव करून घेतली की तत्त्व काय आहे, हे सगळ्यात तैसे परब्रह्म केवळ. तसं जे परब्रह्म आहे ते अचळ आणि अढळ. ते अचळ आहे आणि अढळ आहे, न संपणार. किती गोड आहे ते तत्व. आणि आत्तापर्यंत वाटत होतं ब्रह्म म्हणजे काहीच नाही, ब्रह्म म्हणजे नुसता शब्द आहे, ब्रह्म म्हणजे मिथ्या आहे. प्रत्यक्षात ब्रह्म म्हणजे किती गोड आहे. अरे निर्माण करून दिलं आहे त्यांनी आपल्याला सगळीकडे. आता शोध घ्या म्हणे स्वतःचा, त्यात मी तुम्हाला सापडेन. तुम्ही स्वतःचा शोध घ्या, त्यात मी सापडेन. म्हणजेच देवशोधनामध्ये त्यांनी आपल्याला स्वतःला शोधायला सांगितलं. तैसे ब्रह्म परब्रह्म केवळ अचळ आणि अधळ मध्ये होतं सगळं सचराचर. मध्ये जे आहेत ना ते सगळं जड जीव उत्पत्ती झालेली आहे. आता हे काही ज्ञान नवीन नाही आहे, हे सतत सगळे संत सांगत असतात. पण अनुभव घेणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे. जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्मे व्यापिले. जे काही निर्माण झालं ते ब्रह्माने व्यापलेलं आहे. ब्रह्माच्या शिवाय काहीच नाही, ब्रह्मच सगळं काही आहे. ते सर्व नाशता उरले, पुन्हा अविनाश ब्रह्म. ते सगळं संपल्यावरही पुन्हा अविनाश ब्रह्म उरलंच आहे. ते ब्रह्म जर आपल्याला आवडलं तर आता मग नसलंही त्याचं मंदिर, मनातल्या मनात ब्रह्माची उपासना केली तर, म्हणजेच आपली स्वतःची उपासना केली तर, अगं माझ्यामध्ये ब्रह्म आहे. ब्रह्माच्या शिवाय जर काहीच नाही तर आपल्यासारख्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे. पण ते ब्रह्मतत्व जागृत करण्यासाठी आपल्याला साधना आराधना जे काही समर्थ कृपेने करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, कुणाला कर्तव्य करायचं आहे, कुणाला परोपकार करायचं आहे, कुणाला काही शिकवायचं आहे, कुणाशी काही गोड बोलायचं आहे. अरे नुसतं गोड जरी बोलला आणि त्याला जर आत्म्याला आनंद झाला, आत्मा म्हणतो आजचा दिवस छान गेला, ज्याचं कारण तू माझं ऐकलं. आत्तापर्यंत जे बुद्धीचं ऐकत होती ना, त्यामुळे मला फार तळमळ होत होती.
ही माझी तळमळ माझी तू या क्षणी जर थांबवली तो क्षण मला महत्त्वाचा आहे म्हणतो तो. बाकी सगळे क्षण होते आणि गेले, पण हा जो आत्ताचा तुला अमरतत्वाचा क्षण मिळाला आहे तो बाकी खरा तर. नंतर ऐसे हे ब्रह्म अविनाश, असं हे जे अविनाश ब्रह्म आहे त्याची सेविती ज्ञाते पुरुष. आता आपण ज्ञाते नाही, आपण ज्ञाते नाही. समर्थ काय म्हणतात? समर्थ म्हणतात त्याची सेविती ज्ञाते पुरुष. ते जे ब्रह्माचं सेवन करतात ना ते ज्ञाते पुरुष असतात. आणि तो आपण म्हणायचं आता हो तुम्ही आहात, हे तरी आपण म्हणत होतो का आत्तापर्यंत की समर्थ ज्ञाते आहेत? हां म्हणत होतो, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः म्हणत होतो. पण आता म्हणण्यामध्ये फरक झाला. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जे दवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. हे म्हणत असताना ते तत्व ब्रह्माचं तत्व त्यांच्यामध्ये आहे, ते ज्ञाते पुरुष जाणतात. हे समर्थांना सांगावं लागतं. तेव्हा कुठे माझी बुद्धी त्यांच्याकडे वळते आणि मग वळल्यावर हो 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 तुम्ही ज्ञाते आहात एवढं जरी मला पक्क झालं, मग मला आता महाजनो ये नगतस्स पंथा, आता मला तुमच्या पंथाने जायचं आहे. मला कळतच नव्हतं हो आतापर्यंत. कळलं असतं तर मी आलो असतो. कळलं ना आता मला, मग आता तुमचा मार्गाने मला यायचं आहे. अगदी तळमळ आहे बरं. आता इतकी तळमळ लागली आहे की तुमचं सुख जे आहे ना तेच मला पाहिजे, बाकी कोणतीच सुख मला नको आहे. म्हणजे त्यांना जे सांगावं लागतं की ज्ञाते पुरुष जाणतात, ज्ञानेश्वर माऊली जाणतात, मग त्यांच्या मागे वारकरी संप्रदाय का लागतो हे कळेल. कारण त्यांना जाणवलं की ते ज्ञाते आहेत. आत्तापर्यंत आपण स्वतःला आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या भरोशावर ज्ञाता जाणत होतो. माझी बुद्धी, माझा पैसा, माझं शिक्षण, माझा अहंकार ह्याला ज्ञाता म्हणत होतो. पण तो ज्ञात्याचा अहंकार खोटा होता. तुम्ही ज्ञाते आहात. समर्थांना स्वतः सांगावं लागतंय. जाऊ द्या, समर्थांनी सांगितलं आपल्याला पटलं तरी कमीत कमी असं म्हणून त्यांनी सांगितलं की मी ज्ञाते आहे. आणि ज्ञाते लोकांना हे समजतं, बाकी कुठे नाही कळणार बरं. आता या बाजार मुणग्यांच्या व्यवहारामध्ये आपण गेलो, कोण ज्ञाता आहे याच्यातलं सांगा. त्यांच्या मागे अंधश्रद्धेने जे लोक जातात त्यांना कसं हे सुख मिळणार आहे? ते स्वतः सुखी नाही, ते दुसऱ्यांना काय सुखी करणार आहे? ज्याच्याजवळ जे आहे तेच तो देणार आहे. त्यांच्याजवळ जे नाही ते कसं देणार आहेत ते आपल्याला? आणि आपण तरी का मागणार त्यांना? आपण सुद्धा त्यांच्याच पात्रतेप्रमाणे आपण मागणार. आम्ही जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हणत असताना फक्त सर्वोत्तमाला फॉलो करणार आहे. बाकी कुणाचकडे आम्ही जाणार? तर घरात येतात आपल्याला कुठेही जायची गरज नाही. तसा मी ज्ञात आहे हे समर्थांचं वाक्यावरती 1 तास आपण चिंतन करू शकतो. बोलण्यापेक्षा स्वतःचं आत्मचिंतन खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतायत मी ज्ञाते आहे. समर्थ तुम्ही ज्ञाते आहात, समर्थ तुम्ही ज्ञाते आहात, समर्थ तुम्ही ज्ञाते आहात. आणि मला खूप आवडलं. मला जे हवं आहे ना तेच मला आवडतं, तेच मला तिथे मिळतं आहे. कारण माझा आत्मा ह्याच गोष्टीसाठी तळमळत होता जे मला कळत नव्हतं. जय जय रघुवीर समर्थ. ऐसे ब्रह्म अविनाश त्याची सेविती ज्ञाते. आणि सेवन करतात, नुसतं बघतात, सेवन करतात. आपण एखादी गोष्ट घेतली, गोंदावलेकर महाराज म्हणतात, तुम्ही जर एखादी गोष्ट औषध घेतल्यानंतर तुमच्यामध्ये झालेला बदल तुम्हाला आणि इतरांना जाणवायला पाहिजे. तुम्ही जर डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी विचारलं आता कसं वाटतंय, दिसलं पाहिजे जे काही दुःख होतं ते गेलं आहे माझं. आणि अगदी अभिमानाने सांगता आलं पाहिजे की माझं ते दुःख गेलं. ते दुःख पुन्हा जर माझ्याजवळ असेल तर ते डॉक्टरचाही उपयोग नाही आणि आम्ही ते घेतलं नाही. तसं आहे ते सेवन करतात त्याचं. आणि सेवन केल्यानंतर प्रत्येकाला तो आशीर्वादही देतात की माझ्यासारखं व्हावं. आणि माझं तुमच्यावर निरपेक्ष प्रेम आहे. माझं जे प्रेम आहे ना तुमच्यावरती कोणतीही अपेक्षा नाही. माझं तुमच्यावरती निरपेक्ष प्रेम असल्यामुळे तुम्ही ते माझ्याजवळनं जितकं पाहिजे तितकं ते सोलीव सुख तुम्ही घेऊन जा. माझ्यासारखे तुम्ही व्हा अशी त्यांची अपेक्षा आहे. निदर्शने आपण लाभे. आणि यामुळे आपला शोध लागतो. आणि आपला शोध आपण सुरुवातीला किती पाहिलं की आपण सगळ्यांना ओळखतो फक्त आपल्याला सोडून. फक्त स्वतःला सोडून इतरांना ओळखतो. त्याला काय वाटतं, ह्याला काय वाटतं, तो काय म्हणतो, हे काय म्हणतो. फक्त स्वतःच्या आत्म्याला काय वाटतं ते नाही शोधत. त्यामुळे ते म्हणतात की या ठिकाणी आपल्याला लाभ होतो. आणि आपल्याला लाभ होणं म्हणजे हे कल्याण आहे आपलं हे जे कल्याण करायचं आहे आपल्याला, ते कल्याण फक्त यांच्या मार्गाने. कारण त्यांनी स्वतः सांगून ठेवलं आहे की त्याची सेविती ज्ञाते पुरुष. आणि ते ज्ञान खरं ज्ञान आहे.
आतापर्यंत ज्ञानावरही किती चर्चा केली की हे ज्ञान खरं नाही, ते ज्ञान खरं नाही. त्या सगळ्या विद्या आहेत. त्या सगळ्या विद्या किंवा कुविद्या यामध्ये मोडतात. हे जे ज्ञान आहे आत्मज्ञानाचं, ते आत्मज्ञानाचं ज्ञान झालं तरच आणि तरच फक्त व्यक्तीला त्याचं कल्याण होतं. आणि त्यासाठी आपला जन्म आहे. प्रारब्धाप्रमाणे देह मिळाला. जसं प्रारब्ध आपण मागच्या वेळेस केलं असेल, जशा वासनांचा देह असेल तसा मिळाला. पण त्यामध्ये आपला प्रयत्न करून कल्याण करून घेण्याची जबाबदारी आपली आहे, हे समर्थ आपल्याला सांगतायत. तत्वे तत्व मिळाले, तत्वे तत्व मिळविले. आता कोणत्या तत्वामध्ये, आता विचार करा. तत्वे तत्व मिळविले आणि त्याची देह नाम ठेविले. त्याला देह असं नाव ठेवलं, त्या तत्वामध्ये तत्व मिसळलं आणि त्याला देह नाव ठेवलं. ते जाणते पुरुष शोधिले तत्वे तत्व. मी आत्ता म्हटलं जसं की प्रारब्धाप्रमाणे देह मिळाला. जसं काही मागच्या जन्मी केलं असेल, जसं आपण भीष्मांच्या वेळी म्हटलं, एवढं पुण्य समोर कृष्ण असून, कृष्ण भक्त असून त्यांना शरपंजरी पडावं लागलं. अभिमन्यूला मामा स्वतः असून असं व्हावं लागलं. हे सगळं प्रारब्धाप्रमाणे घडलं आहे. प्रारब्धाप्रमाणे रामांना वनवास, हे प्रारब्ध आहे. इतरांच्या कल्याणाचा का असे ना, पण प्रारब्ध आहे प्रत्येकाचं. कृष्णाचं प्रारब्ध बघा, जन्मल्यापासून कसं आहे. मग त्या प्रारब्धाचा काय परिणाम झाला त्यांच्यावरती? काहीच परिणाम नाही झाला. मग तशा आपल्या जीवनातली संकट किंवा सुख जे आहे ते सगळं प्रारब्ध आहेत. त्या प्रारब्धाप्रमाणे पैसा येणार आहे, त्या प्रारब्धाप्रमाणे प्रसिद्धी येणार आहे, त्या प्रारब्धाप्रमाणे एखादा वियोग होणार आहे. हे सगळं प्रारब्ध आहे. ते सगळं लिखलेलं आहे. आणि मला तर याचं आश्चर्य याचं वाटतं की रामायण फक्त वाल्मिकींनी लिहून ठेवलं नाही, आपलीसुद्धा कुंडली तयार आहे. आपल्या जीवनात काय घडणार आहे हे पूर्ण कुंडली भविष्यकार सांगू शकतात. इतकं आपल्यालाही तितकंच महत्त्व आहे जितकं रामांना आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर ठरल्या आहेत तर त्या ठरलेल्या गोष्टींवरती विचार करण्यात काय अर्थ आहे आणि त्याची चिंता आणि करण्यात काय अर्थ आहे? ते म्हणतात जाणते पुरुष शोधिले. अशा वेळी जाणत्या पुरुषांना शोधायचं आणि तत्वे तत्व. तत्व काय आहे, जीवनाचं कल्याण काय आहे, जीवनाचा मार्ग काय आहे आणि आत्मसमाधान काय आहे. अरे आनंद मिळतो आहे काय कमी गोष्ट आहे? या गोष्टीतून जर सतत सुख मिळत असेल, सतत डोळ्यातून पाणी वाहत असेल आणि सतत जर समाधान मिळत असेल, अरे त्याच्यासाठी तुझा जन्म आहे. याचं कारण आपण आनंदाचे स्रोत आहोत. आपण वासनेतून जन्म झाल्यामुळे देहाचे सुखदुःख भोगतो, पण प्रत्यक्षात स्रोत आनंदाचा आहे. आनंदाचा स्रोत असल्यावर आनंदी झाल्यावर आनंद होतो. अन्यथा आपण दुःखातही लोळलो असतो. आनंद झाला असता दुःखामध्ये सुद्धा जर आपण दुःखाचा अंश असतो तर. जर तो सच्चिदानंद परमात्मा दुःखी असता तर त्या दुःखामध्ये आपल्याला सुख वाटलं असतं. जसं साजूक तूप आपण जर खाल्लं असेल तरच आपण साजूक तूप मागतो, अन्यथा आपण साजूक तूप मागत नाही. गरीब माणसाला माहिती नाही की पुरणाच्या पोळीवर तूप घेतात वगैरे, तो मागत नाही. आपण का आनंद मागतो? कारण आपण आनंद पाहिलेला आहे, आपण आनंद अनुभवला आहे, आपण आनंदाचा अंश आहोत हे आपल्याला वाटतं, म्हणून आत्मा तळमळतो. अन्यथा आत्मा तळमळलाच नसता जर दुःखाचा अंश. हीच तर सगळ्यात मोठी प्रूफ आहे. सगळ्यात मोठं प्रूफ आहे आपल्याला आनंद मिळवावा वाटतो म्हणजेच आपण आत्म्याचा आनंदाचा अंश आहोत. या ठिकाणी मती स्थिर झाली पाहिजे. नंतर जे जे काही ऐसे ब्रह्म अविनाश तेची सेविती ज्ञाते पुरुष तत्वनिर्शने आपणास आपण लाभे श्रीराम. तत्वे तत्व मिळविले त्यासी देह हे नाम ठेविले. ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व श्रीराम. तत्व झाडा निशेष होता, थांबते 4 वेळ वाजते आणि थांबते. तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली देह अहंता. निर्गुणी ब्रह्मी ऐकता विवेक झाली श्रीराम. विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व ओसरले. आपण काही नाही आले प्रत्ययासी श्रीराम. आपला आपण शोध घेता आपली तो माईक वार्ता. तत्वासी उरले तत्वता निर्गुण ब्रह्म श्रीराम. आपणा विण निर्गुण ब्रह्म हेच निवेदनाचे वर्म. तया सरिसा गेला भ्रम मी तूपणाचा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. ही सेव झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा. साह्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले. सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नाही श्रीराम. ऐसे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे. जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम.
20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ वंदे देवं विष्णुमशेष स्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानभिरन्तर्हृदिभाव्यं हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं प्राणापानौ निश्चय बुद्ध्या हृदिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयौघान् पश्यन्ति शं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्देयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुक्त्यै योगासक्तैर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरदावम् त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मायासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तववाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदवामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर